जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया हाँ जा सजनवा हमरी अटरिया बीते ना तुम बिन बैरन रतिया जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे तरस की प्यासी नजरिया नाही देणार पवारा भेटरनी जा. बघा अवघड जाईल. काय करशील तू? ड्रिंक संपव आधी. ये एनवेलप किसको देना है याद है ना? येस मॅडम. थोड्या वेळाने तुला वर जायचंय. जसा प्लॅन आहे सगळं तसंच होईल. हातातल्या अंगठ्या आणि घड्याळ काढून घ्या. ओके. हा गोड गोड चेहरा ओळखता नाही आला पाहिजे. शरद, आज बरंच शॉपिंग झालेलं दिसतंय. दिवाळी मिळाली की तू पण कर. आमचं कसलं आलंय शॉपिंग? भाऊबीजेसाठी शर्ट पीस एवढंच काय. मला पण गावी पैसे पाठवायचे. ए साहेब आले की बोलू ना आपण त्यांच्याशी. नको रे, आज आधीच उशीर झालाय त्यांना. हे बघ तिवारी आला. काय रे, जेवलास का? नाही. नाही म्हणजे आता ह्याच्यासाठी पुन्हा जेवण गरम करा. नहीं चाहिए हमें. अरे देते जेवण गरम करून, लगेच असं तोंड पाडू नको. सच में नहीं चाहिए. का रे, क्या हुआ? कुछ नहीं. हल्ली दिसत पण नाही तू. खूप कामं असतात का? मैडम कुठे आहेत? रूम मध्ये आहेत. मुझे मिलना था. जाऊन भेट. आणि खा ओरडा. अरे शरद, मॅडमनी सांगितलंय ना डिस्टर्ब करू नको म्हणून. फोन करके पूछो ना. हा आणि बडबड ऐकून घेऊ. कर ना फोन, काम आहे ना त्याचं. हॅलो, मॅडम सांगितलं होतं ना फोन नका करू म्हणून. बॅक कर. कळत नाही का रे? काय आहे? तिवारीला भेटायचंय तुम्हाला. पाठवून दे. जा, बोलवलंय तुला. ही बाई आहे ना कळणं कठीण आहे. काय झालं? ओरडल्या का? नाही, कौतुक केलं. मूर्ख बेअक्कल असं म्हणून. मला एक जरी संधी मिळाली ना तर हिला सोडणार नाही मी. हे शरद, हा बसतो गप्प. नोकर माणूस ना मी, बसतो गप्प. कम इन. मैडम. बोलो. मैडम आपने बोला था ना. क्या बोला था? वो पैसा. कैसा पैसा? मैडम आपने बोला था ना काम का पैसा.
अभी हाँ मैडम, गांव में पैसा भेजना था, ज़रूरत थी, तो अगर मिल जाता तो। ये तुम्हारे काम के और ये मुंह बंद रखने के। थैंक यू मैडम। एक मिनट। नवीन सिम कार्ड आहे, आता फोन ह्याच्यावरूनच करायचे आणि लोकांशी फार बोलायचं नाही. हं? निघा. हॅलो मिस्टर पटवर्धन. राणी, धनंजय कुठे आहे? धनंजय ऑफिसमध्ये असेल अजून. नाही, तो आज दिवसभर ऑफिसमध्ये नव्हता. हो का? मग कुठल्या तरी मीटिंगला गेला असेल. मी त्याला कॉल करतोय पण तो फोन घेतच नाहीये. रिंग जाते पण कॉल अटेंड करत नाहीये तो. पण तो तर सकाळीच गेला ऑफिसला. नंतर माझाही काही कॉन्टॅक्ट नाहीये. हो, तो ऑफिसला आला होता. तिवारीने त्याचा टिफिनही आणून दिला. नंतर तिवारीने माझ्या केबिनमध्ये येऊन एनव्हलपही दिलं मला. पण नंतर मी त्याच्या केबिनमध्ये गेलो तर तो नव्हता तिथे. अच्छा, तुमची कुठली मीटिंग वगैरे लाईन अप होती का? नाही, आणि असं काही अचानक लाईनअप झालं तर तो मला मेसेज करतो. पण आज त्याचा मेसेजही नाही, फोनही करत नाहीये. धनंजय असं कधी करत नाही ग, म्हणून म्हटलं तुला विचारावं. तो घरी आलाय का? नाही ना, मी पण त्याची वाट बघते ऍक्च्युली. आणि तो कुठे जातो हे माझ्यापेक्षा तो तुम्हाला जास्त सांगतो. मला तर फोन पण नाही केला त्याने. राणी, इट्स सिरियस. व्हॉट? येस, मला वाटतं तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी. ओ माय गॉड. आता तुम्ही बोलायला लागल्यावर मला टेन्शन आलंय मिस्टर पटवर्धन. मी एक काम करते, मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट नोंदवते. पण प्लीज तुम्हाला काही कळलं तर मला कळवा. हां. हो, येस, शुअर. काय झालं डॅड? अरे, धनंजय आज ऑफिसमध्ये आला होता पण तो नंतर कुठे गेला, कधी गेला काहीच कळत नाहीये. डोंट वरी डॅड, असतील ना ते कुठेतरी. नाही, पण तो असं कधी करत नाही. आणि धनंजय कडून तर नाहीच होत. डॅड, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, येतील ते. होप सो. मी आलोच.
अरे यार, नॉनसेन्स. दरवाजा नॉक करून येता येत नाही तुला? सॉरी मॅडम. व्हॉट सॉरी? नकोय मला ते. तिवारीला गाडी तयार ठेवायला सांग, मला पोलीस स्टेशनला जायचंय. आता तोंड काय बघत उभं राहिलायस माझं? गेट आउट. अजय, लवकर आवरून घे रे, जेवण तयार आहे. हो आई. दिवसभराची धावपळ आहे, दमला असेल पोट. दमला असेल ना रे? नाही ग आई, जेवायला काय केलंय? जेवायला ना तुझ्या आवडीची मस्त बटाट्याची भाजी केली आहे. वा. वा नको, लवकर बाहेर ये, भूक लागली असेल ना? हो आई. हो, खूप भूक लागली आहे. आणि बटाट्याची भाजी म्हटल्यावर भूक अजून वाढली आहे. हा? हो ना, आता पानच वाटते. तू बस, मी घेऊन येते. बर. बस जेवायला, सावकाश जेव. अगं तू नाही बसत, आपण एकत्र बसलो असतो. नको रे, 2 दिवस बाहेर होतास ना, मस्त गरम गरम पोळ्या करते. पोटभर जेव आणि आराम कर, मग डोक्याला तेल लावून देणार आहे. जेव लवकर. बर. आई, ह्या बटाट्याच्या भाजीसाठी घरी यावंच लागतं. हो का? आता नेहाला पण शिकवतीये. अगं तू शिकवशील ग, पण तुझ्या हातची चव अशक्य आहे. हे घे. सावकाश जेव. तू मोबाईल आधी बाजूला ठेव रे. हो. जेवताना कशाला हवे ते डबड? आणि आता झोपणार आहेस ना, तर बंद करून टाकते. अगाई बंद नाही करून ठेवता येत. महत्वाची कामं असतात, महत्वाचे फोन येत असतात. हो का? मग महत्वाचे फोन घेत का नाहीस? काय? मग ती नेहा बिचारी सारखी फोन करत असते तुला, आणि तू उचलत नाहीस. मग तिचा बिचारीचा फोन मला येतो. आई, अजय फोन का उचलत नाहीये, कुठे येतो? बिचारीचं अगदी एवढंच तोंड झालेलं असतं, माहितीये? अच्छा, म्हणजे आता मॅडमनी डायरेक्ट कमिशनरला कंप्लेंट करायला सुरुवात केली आहे. तर मग करणारच ती कंप्लेंट. आणि हे बघ, तुला आधीच बजावून ठेवते, माझ्या सुनेला त्रास दिलेला मला अजिबात खपणार नाही. थट्टा करत नाहीये मी. तिला जर त्रास दिलास ना, तर बटाट्याची भाजी करणारच नाही, सांगू. ए आई, असं नको करूस प्लीज. बरं बरं, बटाट्याच्या भाजीसाठी मी तिचे फोन घेत जाईल. काय रे, काय त्रास देतोस रे बिचारीला उगाचच आपलं? अगं थट्टा करतोय का? कसली थट्टा आई, काय? जरा भाजी आण ना. हो, आणते. अगं आई, पोलीस स्टेशन मध्ये सगळे आजूबाजूला असतात आणि मी साहेबांच्या केबिन मध्ये असतो. सहज असा फोन नाही घेता येत ग. आणि नंतर फोन करायचं म्हटलं तर कामाच्या गडबडीत राहून जातं. वेळ मिळत नसतो रे, वेळ काढायचा असतो. बर. घे. जय हिंद सर. जय हिंद. अजय, कुठे आहेस तू? घरी आहे सर. ताबडतोब पोलीस स्टेशनला निघून ये. एक मिसिंग कंप्लेंट आहे आणि ती तू हँडल करायची आहेस. येस सर. ताबडतोब ये. ओके सर, पोचतो. ठीक आहे.
PSI अजय ठाकूर तुमची केस हँडल करते. अतिशय हुशार पोलीस ऑफिसर आहेत आणि तितकेच प्रामाणिकही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या टेबलवर अजूनपर्यंत एकही केस पेंडिंग नाही. अजय येईलच एवढ्यात. आणि त्याने एकदा केस हातात घेतली ना की ती नक्की सॉल्व्ह होईल. आणि ती सुद्धा लवकर. सर आत येऊ. कमीन. अजय सर निघाले, थोड्याच वेळात पोहोचतील. गुड. अजय पण ना तसं जेवण अर्धवट टाकून गेले. दुसरं काकू काय झालं? बरं वाटत नाहीये का? अगं काही नाही ग, जरा थकवा आला होता म्हणून बसले होते इतकंच. आणि हे काय, जेवणाचं ताट तसंच आहे. काकू भाऊजी जेवून गेले नाहीत का? अहो मघाशीच आले ना आणि आता गेले. आता काय सांगू तुला, अगं 2 दिवसांनी घरी आला म्हणून म्हटलं जेवून आराम कर. पण कसलं काय, फोन आला आणि लगेच जावं लागलं त्याला. आणि त्याला सुद्धा ना हातातलं काम पूर्ण झाल्याशिवाय चैन पडणार नाही. अगदी यांच्यासारखा आहे हा. अगं यांनी सुद्धा आयुष्यभर काम केलं. स्वतःच्या घराकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता यांना. आणि यांनी सुद्धा अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलंय. काकू मला कळते तुमची काळजी. मी काय म्हणते, भाऊजींचं लवकर लग्न करून टाका. म्हणजे बघा कसे अगदी वेळेत घरात येतील. आणि असंही तुम्हाला आता मुलगी शोधायची कुठे आहे, सगळं ठरलेलंच तर आहे. हो ग, ठरलेलं आहेच, पण यांनी मनावर घ्यायला पाहिजे ना. घेतील हो, घेतील मनावर. काय त्याच्या डोक्यात आहे काही कळत नाही. आणि कामात नाही वेळ मिळायला पाहिजे ना. तेही बरोबर आहे. बस तू मिळाल. हो. कदम एक काम करा, मॅडम ना अजयच्या डेस्ककडे घेऊन जा. आणि अजय आला की मला भेटायला सांगा. येस सर. प्लीज. थँक्यू. सुर्वे, येस सर. चेन स्नॅचिंगच्या केसची फाईल अजय सरांनी काढून ठेवायला सांगितली होती. येस सर, फाईल टेबलवर ठेवली आहे. ओके, पण त्यांना सगळे डिटेल्स हवेत. शुअर सर. या. द्या अजय सरांचं टेबल. तुम्ही तिथे बसा. सर येतीलच आता. थँक्यू. मॅडम सर आलेत. सर कदम, कुठली केस आहे? मिस्टरांची मिसिंग कंप्लेंट आहे. कुणाची कंप्लेंट आहे? हे सरदेसाई बिल्डर्स VIP केस आहे आणि साहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय.
हॅलो. मिसिंग कंप्लेंट. येस. आपल्या नवऱ्याची मिसिंग कंप्लेंट करायला एवढी तयार होऊन आलेली बाई पहिल्यांदाच पाहतोय.